जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सेलू प्रभाग क्रमांक 12 मध्ये नळातून गटाराचे पाणी, नगरपंचायत प्रशासन गाढ झोपेत। सेलू नगरपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराचा कळस गाठणारी धक्कादायक बाब समोर आली आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये गेल्या 10 ते 15 दिवसांपासून नागरिकांच्या नळातून थेट गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे। तरीही नगरपंचायत प्रशासन गाढ झोपेत असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहे। सौ चित्रा गणेश तळवेकर यांच्या घरासह परिसरातील अनेक घरांमध्ये नळाला येणारे पाणी वापरण्यायोग्य नसून पिणे तर दूरच हात धुणेही धोकादायक बनलाय। अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपंचायतीने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। 8-10 दिवस झाले पाणी खराब येत आहे आणि काळसर पाणी येत आहे। नंतर माझी तब्येत ऑलरेडी खराब आहे। आम्ही कॅनचं पाणी आणून पिऊन राहिलो। किती दिवस ते कॅनचं पाणी आणायचं आणि पियाचं। कोणाला तक्रार नाही केली का तुम्ही? तक्रार तर करणं चालूच आहे ना, साहेबांना तक्रार केली। काही लक्ष देणार नाही, लक्ष अजिबात देत नाही। 8-10 दिवस झाले, पण ऍक्शन तर घ्यायला पाहिजे ना। आम्ही म्हणायचं काय, लहान लहान मुलं घरामध्ये आहे, एक 10 महिन्याचा मुलगा आहे, एक 3 वर्षाचा मुलगा घरामध्ये आहे। पाणी म्हणजे असं काढायचं का, असं खराब गटरचं खराब गटरचं पाणी म्हणजे जीवाशी खेळणं चालू केलं, समजा जीवाशी खेळणं चालू केलंय ना आमच्याशी। सगळ्यांना म्हणजे हे इन्फेक्शन होऊन राहिले सगळ्यांना। ऑलरेडी आम्ही टोटल सगळे बिमार आहोत। अशी प्रॉब्लेम, खोकल्याचे प्रॉब्लेम वाढले, तापाचे प्रॉब्लेम वाढले या पाण्यापैकी। ठीक आहे। या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून पोटदुखी, उलट्या, ताप यांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त आहे। नियमितपणे पाणीपट्टी भरूनही नागरिकांना पिण्यासाठी कॅनचे पाणी विकत घ्यावे लागत आहे। नगराध्यक्ष कुमारी स्नेहल अनिल देवतारे आणि पाणी पुरवठा सभापती संदीप सांगोळकर यांच्याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून नागरिकांच्या प्रश्नांपेक्षा सत्तेचे गणित महत्त्वाचं वाटतं का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। 2 दिवसाअगोदर आपण तिथे लिकेजेसचं विचारलं होतं। तळवेकरच्या घराजवळ मी स्वतः जाऊन बघितलं, त्यांच्या टँकमध्ये स्वतः बघितलं, त्यांना विचारलं, पण ते म्हणाले की मी माझ्या वडिलांना विचारतो की जुन्या पाईपलाईनवरून कुठून लिकेजेस आहे। ठीक आहे, त्याच्या अगोदर पण आम्ही रेणुका माता मंदिर जवळ कुठे लिकेजेस आहे शोधायला माणसं पण लावलेले आहेत। ठीक आहे, त्याच्या बाजूने त्यांच्यासोबत त्यांना पण विचारलं की जुनी पाईपलाईन, ते म्हणाले की याच्या इथून गेलेली आहे। तर त्यांना म्हटलं जर लिकेज जर काम झालं नाही तर मी तुम्हाला नवीन पाईपलाईन वरून किती दिवस लागते साहेब? नवीन पाईपलाईन साठी किती दिवस लागते? तुम्ही त्यांना टँकरनं व्यवस्था करून द्या, जे बनते ना ते करा तुम्ही। 10 दिवस पाणी नाही भेटू राहिलं, काय करेल हे लोक? टँकर अवेलेबल असतं तर टँकर अवेलेबल करा, अग्निशामकची गाडी अवेलेबल करू शकता ना तुम्ही। लोकांची रोजची समस्या पाण्याची तुमची वाली अग्निशमन तुम्ही केली आहे ना अवेलेबल तुमच्या नगरपालिका। टँकरची व्यवस्था करा तुम्ही। ह्या लोकांना कसं पाणी आहे? तुमच्या जर नळ योजनेच्या उपाययोजना चालू आहे, तुम्ही गड्डे खोदू जर करून राहिले ह्या गोष्टी, ठेवायला लागेल तुम्हाला बॅकअप मध्ये। टँकरची व्यवस्था करून द्या लोकांना पाणी पुरवठ्यासाठी। ठीक आहे, कर्मचाऱ्याच्या ठीक आहे, बघून घेतो लिकेज काय आहे चेक करू। पहिलं चाला, एवढे जण बंद मोडल्याचा रोज तुम्ही सहन करा तिथं। ठीक आहे, चेक करू। धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण पाणी पुरवठा व्यवस्था कोणताही नकाशा, रेकॉर्ड किंवा नियोजनाशिवाय चालवली जात असून अधिकारी व कर्मचारी आळशी व बेफिकीर असल्याचा आरोप होते आहे। जनतेचा वाली कोणीच उरला नाही का, असा थेट सवाल आता सेलूकर विचारत असून प्रशासनाला कधी जाग येणार आणि नागरिकांना स्वच्छ पाणी कधी मिळणार, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे। गणेश खोडके, जनसंग्राम न्यूज, सेलू।